नमस्कार मंडळी, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराखळे नगरी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महाडीबीटी योजनेद्वारे जे आपल्याला अनुदानावरती जे काही यंत्र असेल, ट्रॅक्टर असेल किंवा बाकीचे अवजार आहेत ते आपल्या अनुदानावरती मिळत असतात. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण ते यंत्र असेल किंवा काही असेल जे ऑनलाईन करतो आणि ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती येते आणि पूर्वसंमती आल्यानंतरच आपण ते जे काय यंत्र असेल किंवा काय ट्रॅक्टर वगैरे असेल, तुम्ही जे काय अवजारे ऑनलाईन केलेले आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता. पण मित्रांनो, आता शासनाने जे काय तुमच्या महाडीबीटी योजनेचे जे काय यंत्रसामग्री असेल, जे काय तुम्ही अवजारे असतील त्याच्यासाठी जे काय पूर्वसंमती असते ती पूर्वसंमती आता सध्या परिस्थितीमध्ये शासनाने बंद केलेली आहे. त्याच्यामुळे जे काय आपलं अनुदान आहे त्या अनुदानासाठी आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, या सध्या परिस्थितीमध्ये जे काय तुमचं पूर्वसंमती आहे ते पूर्वसंमती बंद केलेली आहे. तर मित्रांनो, कोणाला यंत्रसामग्री लागली असेल किंवा ट्रॅक्टर वगैरे लागले असेल तर तुम्ही ते घेण्यासाठी गडबड करायची नाही किंवा कोणती काही गडबड करायची नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला ते पूर्वसंमती येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही खरेदी करू नका. समजा तुमचं वाहन असेल किंवा तुमचं जे काय बाकीचे एखादा अवजार असेल किंवा तुमचं स्प्रिंकलर सेट असेल किंवा तुमचे जे काय तुम्ही महाडीबीटीला ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यासाठी जोपर्यंत तुमची पूर्वसंमती येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही खरेदी तिथं करायची नाही. कारण हे होते सगळ्यात मोठे अपडेट. कारण आता ते जे काय तुमची पूर्वसंमती आहे, पूर्वसंमती एक सध्या परिस्थितीमध्ये बंद केलेली आहे, ती पुढे चालू होऊ शकते. पण जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत तुम्ही कोणतंही यंत्र असेल किंवा ट्रॅक्टर असेल ते तुम्ही खरेदी करायचं नाही जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेस चालू झाल्यानंतर जोपर्यंत तुमच्या पूर्वसंमती यायला चालू झाल्या तर नंतर तुम्ही ते खरेदी करू शकता. तर मित्रांनो, ही होती मोठी अपडेट. जे काय पूर्वसंमती बंद झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही यंत्र वगैरे काय खरेदी करायचं नाही. आणि ज्यावेळेस पूर्व संमती चालू होतील त्या संदर्भातला देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेणारच आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि